हाय गाईज, आज बनवतो आपण घरच्या घरी चिकन मसाला. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. आणि त्यात आपण घरचेच साहित्य घेतले, बाहेरचं असं नाही घेतलेलं आहे. त्यामुळे आता काय काय त्यात जाते आधी बघूया. आधी त्याला मसाले लावून घेऊया आपण सगळे. त्यासाठी मसाले कुठले कुठले घेते बघूया आपण. इथे आपण घेतली आलं लसूण पेस्ट, नंतर घेते आपण मिरची पावडर, मग आपण टाकते कांदा लसूण पावडर, मग टाकूया त्यात हळद, गरम मसाला, मग आपण त्यात टाकतो गरम मसाला, मग हे धणे पावडर, मग आपण त्यात टाकूया घरगुती आपला लाल तिखट मसाला, त्यानंतर कस्तुरी मेथी आणि मीठ. असे आपण सगळे मसाले आता टाकून घेऊया. हे बघ, इथे आपण मसाले टाकलेले आहेत, बघू शकता. मग आपण त्यावर टाकूया कांदा, कोथिंबीर. झटपट आणि झणझणीत होणारा असा चिकन मसाला आहे. कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आपण इथे. आता आपण त्यात टाकूया थोडंसं तेल, आणि आता आपण ह्याला कालवून घेऊया आणि चिकनला सगळं लागेल. तर आपण इथे आता लावतोय बघा, मस्तपैकी त्याला मॅरिनेशन हे करायचं. आपल्याला सगळ्या चिकनला लागलं पाहिजे असं. तेल घालून इथे आपण कढई तापवायला ठेवली, त्यात आपण टाकतो तेल. मग त्यानंतर तेल तापलं की आपण त्यात टाकणार गरम मसाला म्हणजे खडा मसाला. चिकन घालून घेऊ आपण. हे बघा, इथे आता आपण आधी गरम मसाला टाकला, आता आपण ह्याच्यात टाकणार चिकन. आपण त्यात थोडीशी ना आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, ती टाकायची राहिलेली आपल्याकडून, ती आपण टाकून घेतोय. जास्त नाही, एकदम थोडीशीच टाकायची आपल्याला. आणि मग आपण त्याच्यावर टाकणार चिकन. आता आपण चिकन टाकून घेऊया. आता चिकनला आपण हलवून घेऊया थोडं. आता आपण त्यात ठेवणार डिश आणि त्यात ठेवणार पाणी. गॅस आपण मिडियम ठेवतोय, मध्ये मध्ये बघू. इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया.
आता आपण त्याला रेडी होऊन देऊया. चिकन मसाला रेडी झालेला आहे. तर आधी खाली घेऊया आपण त्याला काढून. आता आपण बघूया त्याला. मस्त असा झणझणीत चिकन मसाला रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. छान तेल सुटले. सुका झालाय ना तो, एकदम सुका केला. तर इथे आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं, त्यामुळे मी आता खाऊन घेणार आहे. तसंच ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. थँक्यू.